काही नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत. या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे. महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर. पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर. बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर. तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे. श्री वरसिद्धि शॉपिंग मॉल, आजाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर. आप देख रहे हैं पार्थचर समाचार. सत्य परमो धर्म. महाराष्ट्र में चल रही राजनीतिक उठापटक के बीच चंद्रपुर जिले के ब्रह्मपुरी तालुका के कांग्रेसी नेता विजय वडेट्टीवार को एक बार फिर महाराष्ट्र विधानसभा में विरोध पक्ष नेता बनने का भाग्य प्राप्त हुआ. विरोधी पक्ष नेता बनने के बाद उनका अपने मतदान क्षेत्र में दिनांक 12 अगस्त को पहला आगमन हुआ. उनके क्षेत्र के मतदाताओं ने और कांग्रेसी नेताओं और कार्यकर्ताओं ने ये सुनिश्चित किया कि इस मौके पर उनका ऐतिहासिक स्वागत किया जाए. शाम करीब 7 बजे ब्रह्मपुरी तालुका ग्राम क्षेत्र व्याहाड में अपने स्वागत समारोह में वडेट्टीवार पहुंचने पर उनका गाजे बाजे, फूलमाला और आतिशबाजी से ऐसा स्वागत किया कि देखने वाले भी और खुद वडेट्टीवार भी हैरान रह गए. उनके पहुंचते ही सर्वप्रथम महिला कार्यकर्ताओं ने उनका टीका लगाकर और आरती उतारकर स्वागत किया, जिसके बाद वो खुली जीप पर सवार होकर करीब 1 किलोमीटर की जल्लोष यात्रा में शामिल होकर स्वागत स्थल तक पहुंचे. ये यात्रा छोटी ज़रूर थी, मगर स्थानिक कार्यकर्ताओं ने अविस्मरणीय तरीके से इसे खास बना दिया. यात्रा के दौरान रास्ते भर दोनों तरफ से 10 से अधिक जेसीबी अपना पल्ला ऊपर करके सैल्यूट की मुद्रा में खड़ी थी, जिस पर कई कार्यकर्ता रास्ते भर वडेट्टीवार पर और जुलूस में शामिल लोगों पर धुआंधार फूलों की बौछार कर रहे थे. ये फूलों की बारिश इतनी जबरदस्त थी, कुछ ही पलों में डांबर का काला रास्ता केवल फूलों के पीले और लाल रंग से भरा दिखाई दिया और यात्रा में शामिल लोगों को भी किसी आलिशान जुलूस में शामिल होने का अनुभव आया. उसके बाद हाइड्रा द्वारा वडेट्टीवार को 50 फीट बड़ा हार पहनाया गया, जो कि उस क्षेत्र के लोगों के लिए नया अनुभव था. इसके बाद वडेट्टीवार वहां से मंच तक पैदल चले तो दोनों तरफ से आतिशबाजी की फुलझड़ियां चल रही थी. जैसे ही वडेट्टीवार मंच पर पहुंचे तो रंग बिरंगी झिल्लियों का बम फोड़ा गया, जिससे वहां एक अलग ही माहौल पैदा हो गया. सारे माहौल से अभिभूत वडेट्टीवार हाथ जोड़कर मंच के सामने तक चलकर आए और जनता जनार्दन का झुककर अभिवादन किया. इतना ही नहीं, उन्होंने अपनी भाषण की शुरुआत में बताया कि यह आज तक का महाराष्ट्र में किया गया किसी भी नेता के लिए सबसे बड़ा स्वागत है, जिसके लिए उन्होंने अपने मतदाताओं को और कार्यकर्ताओं को दिल से धन्यवाद अदा किया. भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, युगपुरुष, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिंसेचे पुजारी परमपूज्य महात्मा गांधी, बहुजनांचे आणि या देशाला खऱ्या अर्थानं भूषण वाटावं असा स्वराज्य निर्माण करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या सर्व महापुरुषांना, महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादनाच्या. खरं तर सावली तालुक्याने विरोधी पक्षनेता झाल्यानंतर एवढा मोठा सत्कार केला. आता उद्या जर राज्यामध्ये सरकार येईल तर तो सत्कार केवढा असेल, मला वाटतं की भारतामध्ये असा सत्कार झालाच नसेल. नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी. वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलीशान फैमिली रेस्टोरेंट, साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी, पार्टी, बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी.
जोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9552227186 9322899635। जिन लोगों ने विभाजनकारी राजनीति के माध्यम से राज्य में सत्ता स्थापित करके लोगों को धोखा दिया, उन्होंने सत्ता हासिल करते ही लोगों को हवा में छोड़ दिया। आज प्रदेश में महंगाई, बेरोजगारी, महापुरुषों का तिरस्कार, किसानों की आत्महत्या जैसे ज्वलंत समस्याएं हैं, लेकिन सरकार सत्ता के नशे में चूर है। सरकार के ऐसे गैर जिम्मेदाराना व्यवहार के कारण ही राज्य की हालत दयनीय हो गई और ये सरकार की विशेष विफलता है, ऐसा विपक्षी दल के नेता विधायक विजय वडेट्टीवार ने कहा। वे सावली तहसील के व्याहाड़ में आयोजित कार्यक्रम में बोल रहे थे। इस अवसर पर नागपुर शिक्षक निर्वाचन क्षेत्र के विधायक सुधाकर अडबाले, पूर्व विधायक डॉक्टर नामदेवराव उसेंडी, पदाधिकारी, युवा कांग्रेस के पदाधिकारी और अन्य गणमान्य लोग मुख्य रूप से उपस्थित थे। अगर देश को बचाना है तो कांग्रेस ही एकमात्र विकल्प है और उन्होंने लोगों से महाविकास अघाड़ी के समर्थन में मैदान में उतरने का आग्रह करते हुए यह आश्वासन भी दिया कि वे लोगों का भरोसा नहीं टूटने देंगे। सत्कार कार्यक्रम के दौरान राज्य के विपक्षी नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार पर भी निशाना साधा। उन्होंने राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री अजीत पवार को भाजपा का तोता करार दिया। जिस समय राज्य में महाविकास अघाड़ी की सरकार थी और उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे, उस समय वित्त मंत्री के रूप में अजीत पवार ने कार्य संभाला। इसी दौरान एकनाथ शिंदे के गुट ने भाजपा को समर्थन देते हुए राज्य में नई सत्ता बनाई, जिसके बाद तत्कालीन वित्त मंत्री अजीत पवार ने मुख्यमंत्री पर विधि नहीं देने का आरोप लगाया था। लेकिन राकांपा में हुए सत्ता नाटक के बाद उप मुख्यमंत्री पद हासिल करते ही अजीत पवार और एकनाथ शिंदे भाजपा के लिए तोते की भूमिका निभाते दिखाई दे रहे हैं। ऐसा आरोप भी विपक्षी नेता वडेट्टीवार ने इस समय लगाया। महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा काँग्रेसचा विरोधी पक्षनेता झाला नाही, ती संधी माझ्या नेतृत्वाने मला दिली। त्याबद्दल माननीय सोनिया गांधी, माननीय खरगे साहेब, आमचे नेते आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, युवकांचे हृदयस्थान आणि या देशातील गोरगरीब जनतेचा बुलंद आवाज राहुल गांधी, आमचे या सर्व खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील सर्व आमदार, सर्व आमचे ज्येष्ठ नेते, या सर्वांचे मी मनापासून आभार मानले पाहिजे की दुसऱ्यांदा ही संधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मला दिलेली आहे। मला विचारतात आणि पत्रकार दुसऱ्यांदा संधी काय दिली, आता त्याचा उल्लेख केला गेला। मी ज्यावेळेस विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस सरकार काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची आल्याशिवाय राहत नाही, त्यामुळे दुसऱ्यांदा माझ्यावर विश्वास टाकला आणि तो विश्वास टाकत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये प्रामाणिकपणा हा माझ्या नेतृत्वाने शोधला। या आताच्या बदलत्या परिस्थितीमध्ये पक्ष फुटत आहे, पक्ष सोडून लोक जात आहेत, निष्ठा राहिली नाही आणि निष्ठेच्या पलीकडे सत्तेला महत्व देणाऱ्यांची औलाद या ठिकाणी जास्त या राज्यामध्ये निर्माण झाली। सत्ता ही सेवेसाठी समजणारे, सत्ता ही लुटण्यासाठी आहे, एवढा धर्म समजून काम करायचं सुरू केलेलं आहे। खरं तर ज्या पक्षांनी, ज्या विचारांनी जी माणसं आम्हाला मदत करतात, जी कार्यकर्ते जीवाचं रान करतात, जी जनता विश्वासाने मतदान करते, त्या मतदानाला, त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून खरं तर आपलं आयुष्य जपलं पाहिजे, आपलं राजकीय जीवन त्या दृष्टीनं आपण पुढे नेलं पाहिजे। परंतु दुर्दैवानं खरं तर फोडणारे आणि फुटणारे हे दोनही बेईमान आहेत आणि महाराष्ट्रातील जनता या बेईमानाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास सुद्धा मी या ठिकाणी देतो। लोकांमध्ये प्रचंड चिड आहे। कालपर्यंत जे फुटले ते आमच्या या देशाच्या पंतप्रधानाच्या विरुद्ध, भाजपाच्या विरुद्ध प्रचंड बोलत होते, इतकं बोलत होते की नरेंद्र मोदींना त्यांनी भाषणातून शिव्या दिल्या देशाच्या पंतप्रधानाला। आज हे सर्व मंडळी मात्र नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधानांचा गुणगान गात आहे। एवढा परिवर्तन कशासाठी झालं? सत्ता बदलली
की मोदी साहेबांची खूप तारीफ करतायत आजकाल हे दोनही गेलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता गेलेले. मी म्हणालो सत्तेमध्ये जाऊन भाजपाने यांचा पोपट केला, कारण पोपटासारखे बोलत आहे ते. पोपटाच्या पलीकडे यांची वाणी नाही, ते सांगतात हे बोलतात, शिकवतात तर पोपटाला, आणि पोपटाचे पंख काढून टाकले की पोपट घराच्या बाहेर जात नाही. पोपटाला शिकवलाय विटू मानतो तो विटू म्हणते, असं हे विटू म्हणायचं काम सुरू केलेलं आहे. या पोपटानं पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवलेलं आहे. या पोपटांचं जग खऱ्या अर्थानं आता तो पिंजरा झाला आहे, तो काटेरी पिंजरा झाला. हे सगळे तिकडे गेले. तो पक्ष फुटला, हा पक्ष फुटला, म्हणून देशातील आणि विशेष करून महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचा विश्वास हा फक्त आता काँग्रेसवर आहे आणि तो आपल्या सर्वांच्या भरोश्यावर आहे. विश्वास काँग्रेसवर वाढला. देश लुटण्याचं काम सुरू झालंय, महाराष्ट्र लुटण्याचं काम सुरू झालंय. आश्वासनावर आश्वासनाची माहिती दिली जाते. बांधवांनो, थोडासा उल्लेख मी करेन. उल्लेख आहे, मी काही काळ मंत्री या राज्यामध्ये राहिलो. 2.5 वर्ष राहिलो तर त्यामध्ये 2 वर्ष कोरोनाचा काळ होता. 6 महिने मला काही प्रमाणात काम करण्याची संधी मिळाली. कामाला सुरुवात केली आणि या राज्यातील सत्ता बदलली. पण 2.5 वर्षामध्ये ओबीसीच्या हिताचे जे निर्णय घेतले मी, ओबीसी साठी नियमाच्या मध्ये बसवून गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, ठाणे, धुळे, नंदुरबार आणि नाशिकसह अनेक जिल्ह्यातील ओबीसीचं आरक्षण कमी झालं होतं. वर्ग 3 आणि वर्ग 4. या देशातील आता या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री गडचिरोलीला येऊन गेले. त्यांनी सांगितलं पैसा कायदा आहे तरी पण मी आरक्षण वाढवून देण्याची हमी देतो म्हणून आश्वस्त केला आणि मतं घेतली. पण 5 वर्ष उठून गेले. त्यांनी आपल्या ओबीसीचं आरक्षण वर्ग 3 आणि वर्ग 4च्या पदाचं आरक्षण वाढवून दिलं नव्हतं. पण विजय वडेट्टीवारांना ओबीसी खात्याची जबाबदारी मिळाली. पैसा कायदा आहे, आदिवासींना दिलेलं आरक्षण कमी न करता या दोनही जिल्ह्यामध्ये 6% केवळ आरक्षण ओबीसी साठी होता. ते आरक्षण वाढवून 19% केला आणि ओबीसीला पहिल्यांदा न्याय आम्ही देऊ शकतो. भावना इमानदारीची असली पाहिजे, भूमिका इमानदारीची असली पाहिजे. आज हजारो लोकांना त्या ठिकाणी नोकरी आज ओबीसीचा मिळतो आहे, जे आता पदभरती सुरू आहे. पदभरतीमध्ये काय केलं? पूर्वी पदभरती आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून करायचं. यांनी एजन्सी नेमल्या. 2017-18 मध्ये बंपर नोकर भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांना लुटण्याचं काम कंपन्यांनी केलं. ज्या काही 4-5 कंपन्या राज्यात होत्या त्यांनी एका मुलाकडून 200, 300, 500 रुपये ऑनलाईन फॉर्मचे भेटले. एका पोराला 5-5 हजाराचा चुना या नालायकाच्या नतभ्रष्ट सरकारने लावला आणि 5-10 हजार लुटून नोकर भरती केली नाही, परीक्षा केली नाही. आणि त्या नालायक 5 कंपन्यांनी या गरीब पोराचे ज्याची माय 200 रुपये 300 रुपये मजुरी करते, त्या पोराच्या रक्ताचं, त्या मायच्या रक्त पिण्याचं पाप या नालायक सरकारने, राज्य सरकारने केलं. आणि आज त्यावेळेस आमचे आताचे वनवासी मंत्री, पहिले वित्तमंत्री आता वनवासी, यांचा वनवास काही संपत नाही. फडणवीस साहेब यांना वनवासात परमनंट पाठवल्याशिवाय राहत नाही. अगदीच बोलतात, नको तिथे बोलतात. काय मला कळत नाही की इतकं बोलावं तरी किती. आता कधी कधी नस फाटेल म्हणून मला भीती वाटते, एवढं बोलतात. आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं हे सरकार कोणत्या मंत्र्याचा पोरगा नोकरीसाठी अर्ज करतो, कोणत्या आमदाराचा पोरगा अर्ज करतो, आमचं सरकार होतं. त्यावेळेस सांगितलं हे 200-200 रुपये घेतात. पण अरे बाबा, आम्ही 200 रुपये घेत होतो ऑनलाईन अर्जासाठी. पण तुझ्या आकाचं सरकार आलं, तुझ्या बाबाजीचं सरकार आलं आणि गरीब पोराकडून 1000 रुपये घेतात. ही गरीबाची लूट नाही, हे गरीबाचं शोषण नाही. या माय बाबांनी रक्त सांगून पायाला काढून
आणि या नतभ्रष्ट सरकारचा बदला घ्या. याला सत्तेतून हाकलून लावा, तर तुम्हाला चांगले दिवस येतील. भूमिका स्वीकारण्याची आवश्यकता. हे ओबीसीचा मंत्री असताना त्यावेळेस महाज्योती नावाची संस्था मतासाठी आणि सुरू करून ठेवली होती. Kancha's Fast Food, most famous and best Chinese fast food center of Chandrapur. Best stays, outdoor and indoor sitting arrangements, best services at reasonable rates. We offer veg Manchurian, paneer Manchurian, veg chili, chili chana, chili paneer, veg noodles, Hakka noodles, Szechuan noodles, cocktail rice, paneer rice, Szechuan rice, fried rice. Available for home delivery, marriages and all other parties. Kancha's Fast Food, opposite Government ITI, near Varora Naka, Civil Lines, Chandrapur. Mobile number 7722 008812.